Are the voice and screen clear? Are the voice and screen clear? Just reply me small c small n. Yes, fine. Fine. सो काय करायचंय, हा फोर्स पहिल्यांदा एफ कॅल्क्युलेट करायला लागलोय आपण. ओके, हा फोर्स पहिल्यांदा एफ कॅल्क्युलेट करायला लागलोय. काय नाही, के इंटू Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर चाललंय. आता मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायला शिका. के काय आहे, 9 इंटू 10⁹ Q1 Q2. Q1 आहे 6, Q2 आहे 2. 6 इंटू 2 12 झालं. ते नॅनो आणि नॅनो 10⁻⁹ -9 -9 -9 के इंटू Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर करायचा आहे. आर किती येणार आहे, आर येणार आहे √3² + 2². पण सर आर स्क्वेअर पाहिजे आहे ना, आर स्क्वेअर पाहिजे आहे, मग कशाला स्क्वेअर रूट घेतले. ठीक आहे, आर स्क्वेअर काढा डायरेक्टली. मग तो काय येईल, 3² + 2² येईल. तो डायरेक्टली काय येईल, 3² + 2² येईल. डायरेक्टली आर स्क्वेअर करा ना. आर स्क्वेअर किती येणार, 3² + 2². 3² येणार 9, 2² येणार 4. 3² किती येणार 9 आणि 2² किती येणार 4 येणार. सो ते 9 + 4 होणार किती, 13. ओके, मुद्दाम पहिल्यांदा एफ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, कारण इथं दोन जे काही ऑप्शन्स आहेत ना, त्यात एका ऑप्शन मध्ये 51.8 लिहिलंय आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये 5.18 लिहिलंय. आपल्याला फोर्स जर कळाला तर इनफ आहे, कारण त्या फोर्सचा ना कंपोनंट घ्यायचा आहे आपल्याला. ओके, या फोर्सचा एक कंपोनंट घ्यायचा आहे आणि सेम त्याच फोर्सचा अजून एक कंपोनंट घ्यायचा आहे. म्हणजे एका फोर्सचा कंपोनंट घेतला, या फोर्सचा असा कंपोनंट घेतला आणि त्याच कंपोनंटला डबल केलं की नेक्स्ट स्टेपला उत्तर आहे. पण साधारण या फोर्सचा अंदाज आला तर ते कंपोनंट घ्यायची गरज नाही. समजा हा फोर्स येतानाच 51 पेक्षा कमी आला, जो फोर्स 51 पेक्षा कमी आहे त्याचा जो काही कंपोनंट असणार तो जनरली डबल केल्यानंतर सुद्धा 51 पेक्षा मोठा नाही गेला पाहिजे. ओके, चेक करूयात, आपल्याला अंदाज येईल पहिल्यांदा फोर्सची व्हॅल्यू काढल्यानंतर. म्हणून मी पहिल्यांदा फोर्सची व्हॅल्यू काढायला लागलोय. ओके, स्मार्ट गेसिंगच करायचं, फार कॅल्क्युलेशन करण्यात वेळ नाही घालवायचा. आता अपॉन 13 आहे, आता जरा इथं जरा अप्रॉक्सिमेशन मी करतो. इथे अप्रॉक्सिमेशन केल्यानंतर मला काय लक्षात येते, हे 12/30, हे 12/30 अप्रॉक्सिमेटली 0.9 असं उत्तर येईल. अप्रॉक्सिमेटली 0.9. ओके, 12/13 करून बघा. 0.120, 13 117, 3 राहतात. ओके, 13 दोन्ही 26, 0.92 असं त्याचं उत्तर येते. 12/13 ते 0.92 इंटू हे 9, ही जरा मल्टिप्लिकेशन केली तर आम्ही काय उत्तर येईल, 9 दोन्ही 18, 1 9 9 81 आणि 1 82 असं उत्तर येते. 8.28 असं आन्सर येते, 8.28. ओके, इथं आन्सर काढायचा आहे मायक्रो न्यूटन मध्ये, म्हणजे ती मायक्रोची अरेंजमेंट पण करायची आहे. ठीक आहे, आता याचा विचार झाला, याचा झाला, याचा झाला. हा 10⁻⁻9 +9 -18 म्हणजे -9 +9 -18 म्हणजे -9. सो आता जो काय फोर्स आलाय, मुद्दाम एकाच ठिकाणी करायला कारण डायग्राम इथंच आहे, तो कसा आलाय 8.28 इंटू 10⁻⁻9 असा तो फोर्स आलाय. आणखीन एक आपली मिस्टेक झालेली आहे, हा जो काय आर स्क्वेअर आहे हा सेंटीमीटर मध्ये आहे. आर जो आहे तो सेंटीमीटर मध्ये आहे, मग आर स्क्वेअर जो असणार तो 10⁻⁻4 पण व्हायला पाहिजे. इथं ते सेंटीमीटरचं स्क्वेअर केल्यामुळे 10⁻⁻4 पण पाहिजे. ओके, सेंटीमीटर मध्ये ना आर, आर सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे आर स्क्वेअर हा सेंटीमीटरच्या स्क्वेअर मध्ये असला पाहिजे. आणि ते सेंटीमीटरला रिप्लेस केलं, सेंटीमीटरला रिप्लेस केलं 10⁻⁻2 न, त्याचा स्क्वेअर 10⁻⁻4. हा 10⁻⁹ आणि हा 10⁻⁻4, 10⁻⁹ आणि हा 10⁻⁻4 ते कॅन्सल होऊन इथं 10⁻⁵ शिल्लक राहिलं पाहिजे. ओके, बरं, एवढे न्यूटन आलं. पण सर मायक्रो न्यूटन अरेंज करायचं आहे, मायक्रो अरेंज करायचं आहे. ऑलरेडी -5 आहे, -6 पाहिजे आहे, म्हणजे अजून एक -1 पाहिजे. मग पॉईंट मुव्हिंग लेफ्ट केला की +1 होतोय, मग राईट करूया. तो काय होईल 82.5 होईल. तो काय होईल 82.5 होईल, सॉरी 82.8 होईल. 82.8 होईल. पॉईंट मुव्हिंग लेफ्ट +1, राईटला -1, राईटला शिफ्ट केला तो -1 आणि हा -5, 10⁻⁻6 झालं. त्याला मायक्रो न्यूटन असं म्हटलं. आता हा जर फोर्स असेल, हा जर फोर्स असेल आणि याचा एक कंपोनंट घ्यायचा आहे, पण तेवढाच या दुसऱ्या फोर्सचा पण कंपोनंट येणार आहे आणि त्या कंपोनंटला डबल करायचा आहे, तर ऑफकोर्स आय विल गो विथ 51.8. आर यू गेटिंग दिस? मायनस जे तर आपलं ठरलंच होतं, बट नाव आय एम गेटिंग
closer to the answer and without calculating exact answer I will select option A. जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये क्लिअर अँड रिटन. असं स्मार्ट गेसिंग करता यायलाच पाहिजे. तिथे काही एवढा टाइम नसणार आहे की एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून आता मग ती कंपाऊंड काढायची म्हणजे मग अँगल वगैरे काढत बसावं लागेल. मग ते कॉस किती येतोय आणि साईन किती येतोय जरा चेक करत बसावं लागेल. कंपाऊंड काढायचं म्हणजे काय कॉस कंपाऊंड काढणार तुम्ही, त्यासाठी अँगल वगैरे पाहिजे. एवढं नाही करायचं. इज दॅट क्लिअर? 82 आलाय. 82 चा कंपोनंट घेऊन डबल केला किती येणार? 51 च्या आसपास येणार. 5 वगैरे काय येणार नाही. तू साधारण अंदाज बांधायला शिकायचं. आलं लक्षात? ऑफकोर्स हे स्मार्ट गेस आहेत. क्वेश्चन नंबर 19. ओके, मागं चला. क्वेश्चन नंबर 19 बघा. किती सिंपल क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन कसा अडू शकतो? क्वेश्चन नंबर 19 जरा चेक कर. सांगतो बघ. चला मेथड ऑब्झर्व कर. सॉल्व कर माझ्या बरोबर. अ पॉइंट चार्ज Q प्रोड्युसेस एन इलेक्ट्रिक फील्ड. किती आहे इलेक्ट्रिक फील्ड? 2 न्यूटन पर कुलम. ओके, फोर्स पर युनिट चार्ज at a distance of 0.25 मीटर फ्रॉम इट. Q एवढ्या चार्ज मुळे ऍट डिस्टन्स आर इलेक्ट्रिक फील्ड. ओके, त्यांनी R हे डिस्टन्स किती दिलंय? R इज इक्वल टू 0.25. कॅल्क्युलेशन सिंपल करायला लगेच त्याला 1/4 लिहून टाकायचं. गरज पडतेच. ओके, जनरली गरज पडतेच. 0.25 ला 1/4 लिहायचं. 1.33 असेल तर 4/3 लिहायचं. हे लक्षात ठेवा. हे कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन असतात. 1.33 ने डिवाइड करायची वेळ येते, नाही करत बसायचं. 1.33 म्हणजे 4/3 असतं. रिप्लेसमेंट करून टाकायची. 0.33 म्हणजे काय असतं? 1/3 असतं. 0.25 म्हणजे काय असतं? 1/4 असतं. या रिप्लेसमेंट जरा लक्षात ठेवा. बर, इलेक्ट्रिक फील्ड दिले बा 2 न्यूटन पर कुलम ऍट डिस्टन्स ऑफ R. तो R पण आपल्याला दिलाय 0.25 मीटर. सगळं SI युनिट मध्ये आहे. विचारलंय काय? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द चार्ज Q? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ चार्ज Q? Q एवढ्या चार्ज मुळे ऍट डिस्टन्स R इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो? 1/4πε0 इंटू Q/R². ओके, काय मीडियम सांगितलं नाही आहे म्हणून व्हॅक्युम घ्या. काय मीडियम नाही सांगितलं की व्हॅक्युम. K ची व्हॅल्यू किती? 9 इंटू 10⁹ स्मॉल q ऍज इट इज डिवाइड बाय R. R चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे 1/4 चा स्क्वेअर करायचा आहे. 1/4 चा स्क्वेअर केला, आन्सर आलं 1/16. हा 16 गेला वरती. हा Q पाहिजे आहे. Q त्याच ठिकाणी राईट साईडला ऍज इट इज ठेव. इलेक्ट्रिक फील्ड किती दिली आहे? 2 दिली आहे. हा 9 इंटू 10⁹ डिवाइड करायला आण. 9 इंटू 10⁹ डिवाइड करायला आण. हा Q ऍज इट इज ठेवलाय. हा 16 डिवाइड करायला आण. सो राईट साईडला काही शिल्लक राहिलं नाही. Q फक्त शिल्लक राहिलाय. Q ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. अप्रॉक्सिमेटली जरा अंदाज बांधायला शिका आता. इथं कसं आहे? 1 पॉइंट आहे. इथं पण 1 पॉइंट आहे. एक्सक्यूज मी, 1 पॉइंट आहे. 1 पॉइंट आहे. इथं काय 13 पॉइंट आहे आणि इथं 139 आहे. 10⁻11 इथं +11 लिहून ठेवलंय. इथं -11 आहे, इथं +11 आहे. 10⁻11 चा चार्ज ही एक फार एक ट्रिमेंडस व्हॅल्यू, ही एक भयानक व्हॅल्यू आहे. एवढा चार्ज कधी असत नाही. ओके, सो ऑप्शन बी बॉम्बे हा डायरेक्टली इलिमिनेट होतोय. ऑप्शन डी दिल्ली हा सुद्धा डायरेक्टली इलिमिनेट होतोय. ही एक ट्रिमेंडस व्हॅल्यू आहे. ही एक ट्रिमेंडस व्हॅल्यू आहे. 1.39 इंटू 10⁻11 कुलम ट्रिमेंडस चार्ज आहे. असा चार्ज असणं पॉसिबल नाही. ओके, एवढा जास्त चार्ज कसा होल्ड करेल एखादा ऑब्जेक्ट? ओके, कारण त्याच्यामुळे फार जास्त इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होऊ शकते. डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन होणार. फाईन, ठीक आहे. आपण आपलं कॅल्क्युलेशन करू आणि चेक करू. हा 10⁻, आता हा जो काय -9 आहे हा वरती जाईल किंवा हा 10⁹ इंटू 10 ना, नाही हा 16 आहे. आय थिंक हा 16 आहे. हा 16 असल्यामुळे आता काय काय करता येईल? याला 1 म्हणता येईल, याला 8 म्हणता येईल. 9 8 72 करू नका. 1/9 करा आणि परत 1/8 करा. 1/8 तुम्हाला ऑलरेडी शिकवले. 1/8 किती असते? 0.125. 1000/8 125 असते. मग 1/8 किती येणार? 0.125, 0.125 अपॉन 9. अपॉन 9 करणं काय फार मोठं काम नाहीये. हा 10⁹9 वरती गेला की 10⁻−9 होणार. ओके, याचा विचार झाला, याचा विचार झाला. हा झाला Q. आता जरा कॅल्क्युलेट करा. 0 ला 0, 0, 1 ला भाग नाही गेला, 12, 9 1 9. ओके, 9 1 9. पुढे जे काय येणार असेल ते येणार आहे. आता ते काय येणार असणार आहे? 1 हा डिजिट कॅल्क्युलेट केल्यानंतर पुढचा डिजिट 3 आणि 9च असला पाहिजे. 1 हे तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर पुढचे डिजिट जे असणार आहेत ते 3 आणि 9च असले पाहिजेत. ते कॅल्क्युलेट करत बसू नका. अपॉन 9 मध्ये वेळ घालवायचा नाही. पहिला डिजिट आलाय, जरा व्हेरीफाय झालेला आहे.
या 4 ऑप्शन मध्ये 139 139 139 हा सिक्वेन्स आहे, मग हा 139 सिक्वेन्स लिहून टाका. इंटू 10⁻⁹ जे आहे ते ऍज इट इज लिहून टाका इज इक्वल टू क्यू. ओके, आता 10⁻11 अरेंज करायचं आहे. ऑलरेडी -9 अरेंज्ड आहे, तर -11 अरेंज करायचं आहे. पॉईंट मुव्हिंग लेफ्ट केलं की +1 होते, नाही -1 करूयात. पॉईंट मुव्हिंग राईट करूयात, 2 वेळा राईटला शिफ्ट करा पॉईंट, काय होईल 1.39 इंटू पॉईंट मुव्हिंग लेफ्ट +1, राईटला केलं -1, 2 वेळा राईटला झाला -2, ते -2 आणि हे -9 -11 असं ते कॅल्क्युलेशन करून ऑप्शन सिलेक्ट करायचं. तुम्हाला जमलं पाहिजे. सांगा, इज दॅट क्लिअर? क्वेश्चन नंबर 19 एवढंच कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि पटकन आन्सर द्यायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड दिलीये, के ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, डिस्टन्स दिलाय, चार्ज विचारलाय, 1 इक्वेशन 1 अननोन. बघा जरा, सांगा मला क्लिअर रिटर्न. CW कॅल्क्युलेशन करावं लागेल, थोडंफार गेस मारावं लागेल, थोडाफार अंदाज बांधावा लागेल. कशाला मी परत ते पुढचा डिजिट डिवाइड करत बसणार नाही. 139 असणार आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. ऑप्शन कडे बघतच राहायचं असते, कॅल्क्युलेशन डायरेक्टली करायचं नसते. कॅल्क्युलेशन मांडल्यानंतर करायचं नाहीये, कॅल्क्युलेशन मांडल्यानंतर ऑप्शन बघितले पाहिजेत, किंवा इनिशियलीच लगेच ऑप्शन बघून ना क्वेश्चन वाचायचा, ऑप्शन बघायचा, काय काय ऑप्शन इलिमिनेट होतात जरा विचार करायचा. 2 ऑप्शन तर मोस्ट ऑफ द टाइम्स इलिमिनेट होत पण असतात. ओके, क्वेश्चन नंबर 20 बघा जरा. कुठला 21 आणि 3 होता ना? 21 आणि 3, 21 केला आय थिंक आपण सॉल्व, त्यांची चूक झाली होती. 23 पण आता आपण जस्ट केला. आता पुढचा कुठला आहे सांगा मला. 24 पासून पुढे सांगा. गरज पडली थर्ड मीटिंगला पण जॉईन व्हायचं, पण आज 1-2 तास बसून आपण इलेक्ट्रोस्टॅटिक संपवायचा म्हणजे संपवायचा. परत तुम्हाला एक दिवस वेळ देईन, अजून एक चॅप्टर करायचं, परत डाऊट घेईन. 25, 26 हे असे सिंपल क्वेश्चन्स सोडायचे नाहीत. (26) 27 प्युअरली कॅल्क्युलेशन बेस्ड एक्झाम्पल आहे. क्वेश्चन सिंपल आहे. एका सेकंदात एवढे इलेक्ट्रॉन येत आहेत. इथं 1 कुलम पाहिजे होत ना, डेटा मिसिंग आहे. इफ 10⁻10 इलेक्ट्रॉन्स आर अक्वायर्ड बाय द बॉडी एव्हरी सेकंड, सेकंदाला 10⁻10 इलेक्ट्रॉन्स येत आहेत एका सेकंदात. क्वेश्चन जरा मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, एका सेकंदात 10⁻10 इलेक्ट्रॉन्स येत आहेत. म्हणजे एका सेकंदात किती चार्ज येत असणार? 10⁻10 ना, 10⁻10 इंटू एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. एका इलेक्ट्रॉनवरचा किती असतोय? -1.6. ते सगळं आलंच. आता आकडा म्हणून लिहितो 1.6 इंटू 10⁻19. निगेटिव्ह असतो वगैरे सगळं माहित आहे मला. एका सेकंदात एवढा चार्ज ऑब्जेक्ट अक्वायर करतोय. मग पुढे काय विचारले? देन द टाइम रिक्वायर्ड फॉर अ बॉडी टू गेट अ टोटल चार्ज ऑफ 1 कुलम. असं आहे ते 1 तिथं मिसिंग आहे. मग एवढे कुलम एका सेकंदात एवढे कुलम येत आहेत. व्यवस्थित लिहून घ्या. एका सेकंद किती कुलम आले बघा. 10⁻10 आणि 10⁻19 प्लस 10 -19 म्हणजे -9. 1.6 इंटू 10⁻9 कुलम येत आहेत एका सेकंदात. बरोबर, एका सेकंदात एवढे कुलम येत आहेत. तर ते काय म्हणतात, 1 कुलम गोळा व्हायला किती वेळ लागेल? 1 कुलम चार्ज गोळा व्हायला किती वेळ लागेल? इक्विव्हॅलन्सचा सिम्बॉल आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि आन्सर काढायचं. ओके, सो 1 इंटू 1 1 झाली क्रॉस मल्टिप्लिकेशन. टी इंटू 1.6 इंटू 10⁻19 इकडची क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ही क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता तो टी कॅल्क्युलेट करायचा आहे. मिस्टेक झाली ना माझी, -9 आहे तिथे, -19 नाही, -9. ते -19 आणि +10 ऑलरेडी -9 झालंय. जरा बघा ते कॅल्क्युलेशन. आता टी इज इक्वल टू काय आला? 1 डिवाइडेड बाय हा 1.6 तर आलाच, आणि हा 10⁻9 आहे, 10⁻9 आहे. आता तुम्ही हे पाठ करा बघा. 1/1.6 जनरली कसं
1/1.6 मुलांना पाठ असल्यामुळे कॅल्क्युलेशन सिम्पल होतं. समजा पाठ नाही आहे आम्हाला 1/1.6, त्या केसमध्ये तुम्ही काय कराल? आता ही व्हॅल्यू मी पाठ करून ठेवली होती, जेणेकरून मला कधी कधी 1.6 इंटू 10⁻⁻⁹ जेव्हा डिवाइड करायला लागते तेव्हा पटकन, समजा वरती 1 आहे आणि खाली 1.6 आहे, तर मला कॅल्क्युलेशन पटकन करता यावं म्हणून मी काही अरेंजमेंट करून ठेवलेलं आहे. ते 1/1.6 जे असतं, वरती खाली 10 न मल्टिप्लाय करा, 10/16 होते, म्हणजे 5/8 होते. 8 ने डिवाइड करून पटकन आन्सर काढू शकतोय. 1/8 ऑलरेडी माहित आहे तुम्हाला. 1/8 किती आहे? 1/8 असतो 0.125. 1000/8 125 असतं ना, 1000/8 125, मग 1/8 0.125. 0.125 इंटू 5 करा, 125 गुणिले 5 625. पॉइंट ऍज इट इज 0.625. ही व्हॅल्यू डायरेक्टली आणि ऑलरेडी सुद्धा पाठ असलेली बरी. ठीक आहे. सो झाला हा 1/1.6 झटक्यात निघाला. सो टाइम किती आला? 1/1.6 निघाला 0.625. हा 10⁻⁹ वरती गेला 10⁻+9 झाला. आता एवढे सेकंद असं उत्तर आलं, एवढे सेकंद असं उत्तर आले. अरे इथं 10⁻9 आले, विषय संपलाय. हा एक ट्रिमेंडस टाइम आहे, हा ट्रिमेंडस टाइम आहे. तो 2 आवर्स असू शकत नाही, तो 2 डेज पण असू शकत नाही, हा 2 इयर पण असू शकत नाही. 2 वर्षात सुद्धा 10⁻9 सेकंद येत नाहीत. ओके. सो हे जे काय आहे ना, यात इथं लक्षात आलं पाहिजे, काय एक साधारण अंदाज असला पाहिजे. 10⁻9 म्हणजे ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ सेकंड्स आहेत. ओके. सो इथं मी मॅक्सिमम जे काय हायएस्ट आन्सर आहे ते मी शक्यतो सिलेक्ट करावं. ओके. इट शुड बी दिस सिम्पल. ओके. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नसते बाळांनो करायचं. ते सेकंडला तुम्ही आवर मध्ये, आणि आवरला मग डे मध्ये, मग डेला मग इयर मध्ये, तेवढा वेळ नाही घालवायचा. आय विल सिलेक्ट ऑप्शन नंबर डी, दिल्ली. इज दॅट क्लिअर? दिस इज ट्रिमेंडसली हाय व्हॅल्यू. त्याला तुम्ही इयर मध्ये जरी कन्वर्ट केलं तरी सुद्धा फार मोठी व्हॅल्यू होते. 10⁻9 चा अंदाजच आपल्याला असला पाहिजे. असे ते क्वेश्चन्स असतात. आलं का लक्षात? एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन डिमांड करत नाही क्वेश्चन. ओके. सम स्मार्ट लॉजिक्स आर डिमांडेड. इज दॅट क्लिअर? जस्ट रिप्लाय मी स्मॉल सी. CW. ती रेसिप्रोकल पटकन कॅल्क्युलेशन कसं केलं? आता मला 1/1.6 डायरेक्टलीच पाठ आहे 0.625. नसेल तरी सुद्धा एक थॉट आहे. वरती खाली 10 न मल्टिप्लाय करा, 5/8 करा, 1/8 0.125 आहे, 0.125 गुणिले 5 करा, 125 गुणिले 5 625. तो पॉइंट ऍज इट इज. CW पटकन जायचंय पुढे. काही पर्टिक्युलर क्वेश्चन जे मला माहिती आहे ते सुद्धा मी तुम्हाला करून दाखवेन सॉल्व्ह, जसं आत्ताचा केला. 27 झाला ना. नेक्स्ट बोला. 28, 29 अप टू 29. 29 बघा. Among two discs A and B, first has a radius of 10 centimeter. एवढा डेटा डोक्यामध्ये बसतोय, लगेच काय लिहायची गरज नाही. And charge of 10⁻⁻6. पहिल्याची रेडियस, पहिल्याचा चार्ज दिलाय. Second has radius of 30 and the charge of this. When they are touched, दोघांना एकमेकांना टच केलं तर काय होणार? चार्ज रिडिस्ट्रीब्यूट होणार. चार्ज रिडिस्ट्रीब्यूट होणार. ओके. चार्ज ऑन बोथ आर QA and QB रिस्पेक्टिव्हली. ओके. फायनल दोघांवरचे चार्ज किती आहेत? QA आणि QB आहेत रिस्पेक्टिव्हली. मग तो QA किती असेल आणि QB किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. पहिला सिंपल थॉट जो मनात यायला पाहिजे तो म्हणजे चार्ज तर कॉन्झर्व्ह व्हायला पाहिजे. चार्ज तर कॉन्झर्व्ह व्हायला पाहिजे. आधीचा पहिल्यावरचा चार्ज किती आहे? 10⁻⁻6. दुसऱ्यावरचा किती आहे? 10⁻⁻5. याची बेरीज, टोटल इनिशियल चार्जची बेरीज इज इक्वल टू टोटल फायनल चार्जची बेरीज व्हायलाच पाहिजे. ओके. एवढा थॉट पहिल्यांदा समजला का बघा. इथे 10⁻⁻6 दिले, इथे 10⁻⁻5 दिले. सो टोटल इनिशियल चार्ज आणि फायनल चार्ज. आता यातनं ऑप्शन जरा इलिमिनेट करायला शिकायचं असते. क्वेश्चन नंबर 29 ला बघा. पहिला किती आहे? 10⁻⁻6 प्लस दुसरा किती आहे? 10⁻⁻5. आता 10⁻⁻5 ला -6च्या लँग्वेज मध्ये लिहायचं झालं तर 10 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻6 करा, जेणेकरून ओव्हरऑल 10⁻⁻5 ला कसं लिहिता येईल? 10⁻⁻6च्या लँग्वेज मध्ये लिहिता येईल. बरोबर. सो याचा आन्सर किती येते? टोटल इनिशियल चार्ज किती होते? हा 10⁻⁻6 हा 10⁻⁻6 कॉमन घ्या.
10⁻6 कॉमन घेतलं की काय शिल्लक राहते 1 + 10 शिल्लक राहते. दॅट विल बी इक्वल टू 11 × 10⁻6. आन्सर काय आहे 11 × 10⁻6 एवढे कुलोम म्हणजे 11 मायक्रो कुलोम. सो टोटल इनिशियल चार्ज किती झाला 11 मायक्रो कुलोम. चार्ज तर कॉन्झर्व होणार आहे. हा, दोन डिस्क ज्या आहेत त्या एकमेकांना टच केल्यामुळे चार्ज रिडिस्ट्रीब्यूट होईल. दॅट इज ओके. पण त्यांची जी काही बेरीज आहे, त्यांची जी काही ऍडिशन आहे ती किती व्हायला पाहिजे 11 मायक्रो कुलोम एवढी व्हायला पाहिजे. ओके. ऑफकोर्स पहिल्याची रेडियस 30 आहे, पहिल्याची 10 आहे, दुसऱ्याची 30 आहे. ते सगळं आपण बघू. नक्की काय थॉट असला पाहिजे रिडिस्ट्रीब्युशनचा तो पण आपण बघू. पण मला सांगा इथं 2.75 आणि 3.15 याची ऍडिशन किती होते 11 होते का? मिस्टेक नाही ना केली आपण काही? मायक्रो 10⁻5 -5 ला कसं लिहिलंय 10 × 10⁻6 असं लिहिलंय. 1.09 1.53 यातल्या कशाचीच ऍडिशन ऑप्शन सी सोडला तर यातल्या कशाचीच ऍडिशन 11 मायक्रो कुलोम येत नाही. इज दॅट क्लिअर? रिप्लाय मी इन दी चॅट बॉक्स. मला सांगा ना, चार्ज तर कॉन्झर्व व्हायलाच पाहिजे. ऑप्शन सी सोडला तर कशाचीच ऍडिशन, तेच ना, ऑप्शन सी सोडला तर कशाचीच ऍडिशन 11 मायक्रो कुलोम तर येत नाहीये. म्हणजे इथं बरं, आता ऑप्शन सी सिलेक्ट करायचा की नाही करायचा तिथं आपल्याला थॉट विचारात घ्यायला पाहिजे. तो थॉट असा असला पाहिजे दोघांवरती. मला सांगा, दोन डिस्क आहेत, दोन डिस्कचे डायमेन्शन जर वेगवेगळे असतील तर त्यांच्या चार्ज होल्डिंगच्या कॅपॅसिटीज डिफरंट असणार आहेत. हा, दोन डिस्क एकमेकांना टच केल्यानंतर चार्ज तोपर्यंत फ्लो होत राहणार जोपर्यंत त्यांचं पोटेन्शियल इक्वल होत नाही. बरोबर. चार्ज का फ्लो होतो? पोटेन्शियल डिफरन्स मुळे. पहिली डिस्क आणि दुसरी डिस्क याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असणार. दोन डिस्क आम्ही टच केल्या, चार्ज तोपर्यंत फ्लो होत राहणार जोपर्यंत काय होणार पोटेन्शियल्स इक्वल होत नाही तोपर्यंत चार्ज फ्लो होत राहणार. बरोबर. मग पोटेन्शियल्स इक्वल आहेत पण चार्ज स्टोअर करायच्या कॅपॅसिटीज डिफरंट असल्या पाहिजेत, कारण डायमेन्शन्स डिफरंट दिलेले आहेत. त्यामुळे चार्जेस तर दोघांवरती डिफरंट असलेच पाहिजेत. इथं सेम दिसत आहेत, इथं डिफरंट आहेत पण बेरीज त्याची ऍडिशन त्याची 11 येत नाही. सो आय विल चूज ऑप्शन नंबर डी, दिल्ली. सो दिस इज माय लॉजिक. नाउ लेट अस व्हेरीफाय व्हॉट इज देअर लॉजिक. मला इथं जर ऑप्शन मध्ये इथं 10⁻5 आणि -6 हे जे 11 काढले ना त्यांनी 11 मायक्रो कुलोम, त्याच्यामध्ये मला जरा कन्फ्युजन वाटतंय. मे बी हा नंबर कुठला तरी द्यायचा त्यांची मिस्टेक झालेली असेल. ओके, एकदा ते व्हेरीफाय करावं लागेल. क्वेश्चन नंबर 29. आय एम गोइंग विथ ऑप्शन नंबर डी. आर यू कन्व्हिन्स्ड? रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. येस और नो, वाय और एन. आर यू कन्व्हिन्स्ड वाय आय एम गोइंग विथ ऑप्शन नंबर डी? ऍडिशन, चार्ज तर कॉन्झर्व व्हायला पाहिजे. काय होईल? चार्ज रिडिस्ट्रीब्यूट होईल पण कॉन्झर्व तर व्हायलाच पाहिजे की. मग ऍडिशन आधीची आणि नंतरची ही 11 मायक्रो कुलोम यायलाच पाहिजे. पण तसा एकच ऑप्शन आहे, पण चार्ज इक्वल पण असणार नाही. दॅट आय एम शुअर, डॅम शुअर. बिकॉज डायमेन्शन्स डिफरंट असतील तर टू होल्ड दी डायमेन्शन डिफरंट असतील तर चार्ज होल्डिंगची कॅपॅसिटी पण डिफरंट असतेच. आणि पोटेन्शियल इक्वल आहेत, कॅपॅसिटी डिफरंट आहेत, चार्ज डिफरंट पाहिजेच. क्वेश्चन 29 चा आन्सर बघा. काय केले बघा की वेन, हे काय लिहिले बघा, वेन टच्ड charge flows from the higher potential to the lower potential till it equalizes on the two disks. चार्ज इक्वल होईपर्यंत फ्लो होत नाही, पोटेन्शियल इक्वल होईपर्यंत चार्ज फ्लो होतो, असं आहे ते. गॉट इट? रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. त्यांनी काय म्हटलंय? when touched, when the two disks are touched, charge flows from the higher potential to lower potential till it equalizes. till it equalizes म्हणजे till charge equalizes on the two disks. असं कसं होईल? till potential of the two disks equalizes. असा तो थॉट असला पाहिजे असं मला वाटतंय. ओके, आय विल व्हेरीफाय दिस ऑल्सो. ओके, मी हा एकदा क्वेश्चन बघेन, कारण आय कॅनॉट गो विथ दिस 5.5. I cannot go with this 5.5 because I think that the capacities of the two disks, two metallic disks should be different. Okay, and therefore the charges on them must be different. Okay, potentials equal होईपर्यंत flow होत राहतील. Is that clear? Reply me in the chat box.
ऑफकोर्स आय विल व्हेरीफाय दिस अँड आय विल अपडेट दिस आन्सर ऑन दी ग्रुप. थोडासा ट्रिकी दिसतोय तो. त्यांना काय म्हणायचं बघा, ते म्हणतात की चार्ज इक्वल होईपर्यंत तो फ्लो होत राहणार. मग काय, एक फार मोठी डिस्क घेतो मी 10 किलोमीटरची आणि एक छोटीशी डिस्क घेतो 1 मीटरची. चार्ज इक्वल होईल दोघांमध्ये? म्हणजे माझं जे काय लॉजिक आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच असं स्ट्राईक नाही करता येणार किंवा अपोज नाही करता येणार. मी तर व्हेरीफाय करतो आणि सांगतो तुम्हाला. फाईन. 29 झाला, पुढे चला. बट आय वुड हॅव चोजन दी ऑप्शन नंबर डी दिल्ली. ओके, आणि त्यांनी जर सी दिला तर मी त्याला क्लेम पण करू शकतो. जस्ट डोंट वरी. 30. चेक करा. 30 इलेक्ट्रिक फ्लक्स वगैरे कॅल्क्युलेट करणं हे तुम्ही बऱ्याच वेळा केलं असेल. E is equal to d phi upon ds. Electric flux divided by perpendicular area is the electric field. Electric field is d phi upon ds or phi upon s. Hmm. (31) 31. मी एक तुम्हाला क्वेश्चन विचारतो. 31 मला सॉल्व्ह करून दाखवा. त्यांचा सिंपल आहे, सोडा त्यांचा क्वेश्चन. मी तुम्हाला काय विचारतोय बघा. क्वेश्चन 31 ला एक सिमिलर क्वेश्चन आहे. Suppose this is the Gaussian sphere or Gaussian surface, not sphere, Gaussian surface, closed Gaussian surface. पहिला चार्ज Q1, दूसरा चार्ज Q2, तीसरा चार्ज Q3, चौथा चार्ज Q4, पाचवा चार्ज Q5. आता समजून घ्या, या गॉशियन सरफेसशी रिलेटेड फ्लक्स जे असतील ते फ्लक्स फक्त आणि फक्त एनक्लोज्ड चार्ज मुळे असतील. फ्लक्स जे असतात ते एनक्लोज्ड चार्ज मुळे असतात. सो गॉशियन सरफेसशी असोसिएटेड फ्लक्स इज इक्वल टू क्यू एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन कराल. बट रिमेंबर दिस, इलेक्ट्रिक फील्ड on this Gaussian surface, electric field at a point on the Gaussian surface is equal to फॉर्म्युला काय असतो? द लाईन इंटिग्रल ऑफ, सॉरी लाईन इंटिग्रल नाही, एरिया इंटिग्रल. ते असं लिहिलं पाहिजे. पण ही जी इलेक्ट्रिक फील्ड असते, पहिल्यांदा जरा समजून घ्या, ह्या कुठल्याही गॉशियन सरफेस वरच्या पॉइंट वरची जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड काढाल, दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज, लिहून घ्या हे जसं लिहितो तसं, इज due to all the charges inside as well as outside, the Gaussian surface. फील्ड काढताना आतले बाहेरचे सगळ्या चार्जेसचा विचार झालेला असतो, पण फ्लक्स कॅल्क्युलेट करताना बाहेरच्या चार्जेसचा विचार करायची गरज नाही, कारण त्या चार्जमुळे जेवढे फ्लक्स आत येतात सरफेसमध्ये तेवढेच बाहेर जातात. या Q5 मुळे जेवढे काही फ्लक्स आत येत आहेत तेवढे परत बाहेर पण जात आहेत. त्यामुळे बाहेरच्या चार्जेसचा विचार करायचा जर असेल, सॉरी, त्यामुळे जर फ्लक्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर बाहेरच्या चार्जेसचा विचार करायची गरज नसते. ओके, फ्लक्स कॅल्क्युलेट करताना, म्हणून तिथं फक्त क्यू एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन आहे. पण इलेक्ट्रिक फील्ड काढताना मात्र सगळ्या चार्जेसचा विचार व्हायला पाहिजे. इज दॅट क्लिअर? किंवा झालेला असतो. क्वेश्चन 41 सेम आहे असा. ओके, मग 41 मी डिस्कस करतोच तुमच्या बरोबर, चालेल. सो चला मग पुढे जाऊया. 32 बघा, 32, 33. तेच ना, आम्ही हेच चेक करत असतो ना, मुलांना माहित आहे का फ्लक्स काढताना, कारण ते गॉस थेरम मध्ये इझिली कन्फ्युज करता येतं ना तुम्हाला, कारण ऑलरेडी सवय लागलेली असते क्यू एनक्लोज करायची. मग ते मुद्दाम विचारताना फ्लक्स वाला विचारत नाहीत, कारण मुलं लगेच करेक्ट उत्तर देतील क्यू एनक्लोज करून. मग ते इलेक्ट्रिक फील्ड विषयी विचारतात, मग ती आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही चार्जेसचा विचार करूनच आलेली असते. फ्लक्स मध्ये बाहेरच्या चार्जचा विचार करायची गरज नाही. अप टू 33 कुठला आहे बघा.
34 35 34 35 बोला. संपवायचा चॅप्टर आज नाही. 36 37 36 ओके. 36 बघा. 36 बघा. 3 infinitely charged sheet are kept parallel to xy plane. yes xy plane आहे. हा z ऍक्सिस दाखवलाय ना, हा z ऍक्सिस दाखवलाय म्हणजे xy प्लेन जे काय असणार आहे ते आता पेज मधनं बाहेर येते. ओके xy प्लेन जे काय असणार आहे ते पेज मधनं बाहेर येते. ठीक आहे ना. z ऍक्सिस दाखवलाय. xy प्लेन z ला परपेंडिक्युलर असलंच पाहिजे. हे प्लेन असं आहे. xy प्लेन असं आहे. 3 प्लेट्स आहेत. पहिली इथं आहे, दुसरी इथं आहे, तिसरी इथं आहे. पहिली प्लेट आहे z इक्वल टू 0 ला. पहिली प्लेट कुठे आहे? z इक्वल टू 0 ला. दुसरी कुठे आहे? z इक्वल टू 3a. 3a 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 असं केलेलं आहे त्यांनी. सो एक इथं आहे, एक इथं आहे, एक इथं आहे. ठीक आहे. पण ह्या सगळ्या इन्फानाइट प्लेट्स आहेत. त्यामुळे काय डिस्टन्स असतच काय मॅटर करत नाही. ह्या सगळ्या इन्फानाइट प्लेट्स आहेत. फाईन. पुढे काय म्हटलंय? हॅव्हिंग द चार्ज डेन्सिटीज ऍज शोन. ओके. याच्यावरची चार्ज डेन्सिटी किती आहे? पहिल्या प्लेटची चार्ज डेन्सिटी आहे -s किंवा -σ. दुसऱ्या प्लेटवरती किती आहे? -2s. -2s म्हणा किंवा -2σ म्हणा. तिसऱ्यावरती किती आहे? s आहे. एक प्लेट एक्स्ट्रा काढली आहे ती. तिसऱ्यावरती किती आहे? s आहे. ठीक आहे. s म्हणा किंवा +σ म्हणा. तुम्हाला सिग्मा म्हणायचं असेल सिग्मा म्हणा, -2σ म्हणा किंवा -σ म्हणा. s म्हणायचं नसेल तर फाईन. पुढे काय विचारले? कारण इथं त्यांनी वापरताना s वापरले आणि ऑप्शन मध्ये सिग्मा दिसते मला. त्यामुळे ते s म्हणजे ते सिग्मा असणार हे आपला पण समजून घ्यायचं. देन द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट p इज. p ला इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती असेल? ठीक आहे. पहिल्यामुळे किती? पहिल्या प्लेटमुळे किती? दुसऱ्या प्लेटमुळे किती? तिसऱ्या प्लेटमुळे किती? डायरेक्ट पहिल्यांदा व्हॅल्यूज काढा, मग डायरेक्शन ठरवा. पहिल्यांदा व्हॅल्यूज काढा, मग डायरेक्शन ठरवा. ओके. सो पॉइंट पी कुठे आहे? पॉइंट पी कुठे आहे? थर्ड आणि सेकंड डिस्कच्या मध्ये आहे. ठीक आहे. पहिल्या डिस्कमुळे काय येणार? हा सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. पहिल्यामुळे किती येणार? सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. ओके. आकडा लिहा. सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. पहिल्यांदा आकडा लिहा. पहिल्यांदा आकडा लिहा. प्लस मायनस बघू नका. सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन लिहिलं. फाईन. पुढं आता ही निगेटिव्ह प्लेट आहे ना. निगेटिव्ह प्लेट आहे. निगेटिव्ह प्लेट आहे म्हटले की काय? इलेक्ट्रिक फील्ड अवे येणार की टुवर्ड्स येणार? सर पॉझिटिव्ह पासून अवे असते बघा. निगेटिव्हला टुवर्ड्स असली पाहिजे. या पॉईंट पासून निगेटिव्हला टुवर्ड्स म्हणजे ते -k असं आलं. कारण ही डायरेक्शन झेड आहे. ही डायरेक्शन झेड आहे म्हणजे -k. लिहून टाका. -k. पहिल्यांदा आकडा कॅल्क्युलेट करा आणि मग डायरेक्शन ठरवा. सो पहिल्यामुळे फील्ड आली. दुसऱ्यामुळे फील्ड बघा. सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. सिग्मा किती आहे त्याचा सिग्मा 2σ आहे. 2σ तर 2σ. प्लस मायनस बघायचं नाही. पहिल्यांदा आकडा काढायचा, डायरेक्शनचा विचार सेपरेट करायचा. हेच फॉलो करायचं आहे कम्प्लीट फिजिक्स मध्ये. सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. सिग्मा लिहिला 2σ अपॉन 2 एप्सिलॉन किंवा 2ε0. ठीक आहे. आता ही प्लेट आहे निगेटिव्ह. ही प्लेट आहे निगेटिव्ह. पॉईंट इथं आहे. निगेटिव्हला टुवर्ड्स म्हणजे पॉईंट पासून निगेटिव्ह प्लेटला टुवर्ड्स आलं पाहिजे. पॉईंट पासून निगेटिव्ह प्लेटला टुवर्ड्स आलं पाहिजे म्हणून परत -k न मल्टिप्लाय करावं लागेल. परत -k न मल्टिप्लाय केलं. पुढं वरची प्लेट कशी आहे? वरची प्लेट आहे पॉझिटिव्ह. वरची प्लेट आहे पॉझिटिव्ह. मग त्याच्यामुळे व्हॅल्यू किती येणार? चार्ज डेन्सिटी आहे सिग्मा. मग उत्तरल्या सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. सिग्मा अपॉन त्या पॉइंटला ना, पॉईंट बी ला सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. सिग्मा तर सिग्माच आहे. 2 एप्सिलॉनच आहे. आता ही प्लेट आहे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह पासून हवे. गिवन पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड कशी असते? पॉझिटिव्ह पासून हवे. ह्या पॉइंट पी ला या प्लेट पासून अवे म्हणजे परत खालीच उत्तर आलं. खाली आलं म्हणजे परत इंटू -k नच मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. सो -k. नॉन कंडक्टिंग का कन्सिडर केलं? ओके. स्पेसिफाय केलं नाहीये की कंडक्टिंग शीट आहे म्हणून, त्यामुळे ऑलवेज नॉन कंडक्टिंग घेणार मी. इफ इट इज नॉट स्पेसिफाईड फॉर अ कंडक्टिंग शीट दे हॅव टू स्पेसिफाय. दिस इज द कन्व्हेन्शन. बिकॉज डेरिवेशन जे काय दिले जातात बोर्डच्या बुकमध्ये, दॅट डेरिवेशन इज डायरेक्टली गिवन फॉर नॉन कंडक्टिंग शीट अँड द आन्सर इज सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. डेरिवेशन हे सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉनचे असतात.
So that will be considered as convention. Okay, fine. आणि तुम्ही तेच करायचं आहे. काय स्पेसिफाय नाही केलं, गप सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन घ्यायचं आहे. दॅट इज द कन्व्हेन्शन. ओके, कारण काहीतरी कन्व्हेन्शन पाहिजे ना, वेदर टू कन्सिडर इट ॲज कंडक्टर और इन्सुलेटर. Okay, generally we take it as dielectric or insulator, and for conductor they have to specify separately. Fine sir. So minus k minus k minus k minus k वाले आन्सरच आहे, सगळ्यामध्ये मायनस केच होतं. ऑप्शन नंबर डी तर गेलाच, विषय संपला त्याचा. ओके, ऑप्शन नंबर डी गेला कारण त्याच्यामध्ये प्लस के आलंय. आता हा मायनस के आणि मायनस के मी कॉमन काढला. काय काय शिल्लक राहते, सिग्मा अपॉन 2 सिग्मा अपॉन एप्सिलॉन सिग्मा अपॉन एप्सिलॉन सिग्मा अपॉन एप्सिलॉन कॉमन काढला. सिग्मा अपॉन एप्सिलॉन कॉमन काढला. मायनस के तर गेला, इथं राहणार 1/2. इथं 2 अपॉन 2 म्हणजे 1 झालं, 1/2 नाही, 2 अपॉन 2 म्हणजे 1 झालं, आणि इथं 1/2. काय नाही, 1/2 प्लस 1/2 1 प्लस 1 2 आलं. आन्सर काय आलं, 2 टाइम्स. हा मायनस इथं लिहा, सिग्मा इथं लिहा, अपॉन एप्सिलॉन 0 इंटू के कॅप. दॅट्स इट. आय विल गो विथ दिस आन्सर. विच ऑप्शन? ऑप्शन नंबर सी. इज दॅट क्लिअर? इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, वेक्टर क्वांटिटी आहे. एक एक व्हॅल्यू काढा, डायरेक्शन ठरवा, ऍड करायचं, सबट्रॅक्ट करायचं, डिसिजन घ्या. किंवा 3 वेक्टर्स काढा ना सर. पहिला वेक्टर काढा मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन, दुसरा वेक्टर मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन, मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन, आणि ऍड करा सरळ. रिप्लाय मी CW, क्लिअर अँड रिटर्न. अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात सीईटी मध्ये. फाईन. नेक्स्ट 37. हे तर तुम्ही इझिली कराल. एज वरती ठेवला तर क्यूबशी असोसिएटेड किती असतील, असे किती क्यूब लागतील. चार्ज इथे ठेवलाय, असे किती क्यूब लागतील चार्जला एनक्लोज करायला, किती लागतील, 5 6 4 3 2 किती लागतील. कॉर्नरला नाही ठेवला, कॉर्नरला ठेवला की 8 लागतात ना एनक्लोज करायला. एज वरती ठेवलाय, किती लागतील, असे 4 क्यूब लागतील, असे 4 क्यूब लागतील. मग एका चार्ज मधनं, क्यू एवढ्या चार्ज मधनं किती फ्लक्स बाहेर पडतात, क्यू एवढ्या चार्ज मधनं सर किती फ्लक्स बाहेर पडतात, क्यू अपॉन एप्सिलॉन. क्यू अपॉन एप्सिलॉन म्हणा किंवा एप्सिलॉन 0 म्हणा, मीडियम असेल तर एप्सिलॉन. एवढे फ्लक्स बाहेर पडतात. मग एवढे फ्लक्स या चार्जला एनक्लोज करायला तुम्हाला किती क्यूब लागणार आहेत, 4 क्यूब लागणार आहेत. एका चार्ज मधनं किती बाहेर पडलेले, क्यू अपॉन एप्सिलॉन. ते 1/4 पहिल्या क्यूब मधनं जातील, 1/4 दुसऱ्या मधनं जातील, 1/4 तिसऱ्या मधनं जातील, आणि 1/4 चौथ्या मधनं जातील. चारीच्या चारी क्यूब मधनं इक्वल फ्लक्स जातील सिमेट्रीमुळे. सो बाहेर पडलेत क्यू अपॉन एप्सिलॉन, त्यातले कुठल्याही एका मधनं किती जातील, क्यू अपॉन एप्सिलॉन 0 अपॉन 4 एवढे जातील. म्हणजेच काय, क्यू अपॉन 4 एप्सिलॉन 0. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही सोडणार नाही, अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करून येणारच. ओके, आणि तो चार्ज पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आन्सर पॉझिटिव्ह सिलेक्ट करा, ऑप्शन सी. ओके, पुढं 38 39 बोला. आपल्याला रिजॉईन पण करायचंय परत. ओके, रिजॉईन करायचंय, विसरू नका. चॅप्टर संपू म्हणजे नेक्स्ट चॅप्टर करता येईल. 41 करून दाखवायचं ना, बघा 41. 5 charges Q1, Q2, Q3, Q4, Q5 are fixed at their positions as shown in the figure. S is the Gaussian surface. The Gauss theorem is given by closed integral E bar dot ds bar. इथं E bar का म्हटलं, कारण याला बोल्ड लेटर मध्ये दाखवलंय म्हणून ते E bar आहे. कधी कधी वेक्टरला बार लिहित